स्वामी समर्थ. तुमच्या घरात सुद्धा कारणाशिवाय सतत कटकट होत्यात का? अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरून नवरा बायकोमध्ये किंवा मुलामध्ये किंवा घरातल्या सदस्यापैकी वादविवाद होतात का? घरात पैसा येतो पण तो कशामध्ये खर्च झालेला होता हे समजत नाही का? आणि नेहमी घरात एक प्रकारची तणाव किंवा उदासपणा जाणवतो का? बघता हो, जर या प्रश्नाचे उत्तर हो असतील तर समजून घ्या की तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जेचा म्हणजेच निगेटिव्ह एनर्जीचा वास आहे. पण काळजी करू नका, कारण जिथे ब्रह्मांड नायक स्वामी समर्थांचे पाय लागतात तिथे कोणतेही संकट काही काळ टिकू शकत नाही. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण दर गुरुवारी करायचा आहे स्वामींचे एक अत्यंत प्रभावशाली अचूक उपाय पाहणार आहोत. हा उपाय केलेले तुमच्या घरातील भांडणे कायमचे थांबतील आणि घरात सुख शांती समृद्ध नांदेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहिती कधीच फळ देत नाही. अनेकदा आपण पाहतो की माणूस बाहेरून कितीही दमून आणि भागून आला तरी त्याला घरात आल्यावर शांतताही हवीच असते. पण घरात पाऊल ठेवतात जर चिडचिडा झाली तर माणसाचे मन अस्वस्थ होते. वास्तुशास्त्रानुसार आणि अध्यात्मकमध्ये असं मानलं जातं की घरामध्ये जेव्हा नकारात्मक विचार किंवा वाईट शक्तीचा प्रभाव जास्त वाढत असतो तेव्हाच घरातल्या लोकांचे विचार हे देखील कलुषित होतात आणि बुद्धी भ्रष्ट होत असते. गुरुवार हा आपल्या स्वामी माऊलीचा दिवस आहे. गुरुग्रहांचा दिवस असतो. गुरुग्रह हा सुख ऐश्वर्य आणि कुटुंबातील समाधानाचा आहे. म्हणून गुरुवारी केलेली स्वामींची सेवा आणि उपाय थेट आपल्या घराच्या वास्तूवर आणि आपल्या भाग्यावर परिणामकारक करत असतो. आज जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो स्वामींच्या अनेक भक्तांनी करून अनुभवलेला आहे. अत्यंत सात्विक असा उपाय आहे. चला तर मग आता जाणून घेऊया की आपल्याला दर गुरुवारी नेमका कोणता उपाय करायचा आहे. हा उपाय तुम्ही गुरुवारी सकाळी किंवा संध्याकाळी प्रदोष काळात म्हणजेच सूर्यास्ताच्या वेळीही करू शकता. पहिली पायरी आहे, गुरुवारी सकाळी किंवा संध्याकाळी घर स्वच्छ करून घ्या. त्यानंतर देवाऱ्यासमोर शुद्ध तुपाचा किंवा गाईच्या दुधाचा तुपाचा दिवा नक्की लावा. स्वामींच्या मूर्तीला किंवा फोटोला अत्तर लावा. गुलाबाचे किंवा कोणतेही सुवासिक फूल अर्पण करा. त्यानंतर तोडगा असा आहे, आता तुम्हाला एका तांब्याचे किंवा पितळाचं छोटं पात्र किंवा वाटी किंवा तांब्या घ्यायचं आहे. त्यामध्ये स्वच्छ पाणी भरलेले असावे. या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि 2 तुळशीचे पाणी टाका. हे पात्र स्वामींच्या फोटोसमोर ठेवावा. हे सर्व विधी केल्यानंतर आता स्वामींच्या मूर्तीकडे किंवा फोटोकडे पाहत असताना अत्यंत शांत मनाने, जरी तुमचं मन भरकटलं असलं तरी त्याला ओढून आणा आणि एक माळ किंवा 108 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा. जप पूर्ण झाल्यानंतर डोळे बंद करून स्वामींना प्रार्थना करा की हे स्वामी माऊली, माझ्या घरातील सर्व नकारात्मकता, भांडणे, गरिबी हे दूर करा आणि आम्हा सर्वांना सुखात ठेवा. ही प्रार्थना केल्यानंतर स्वामींसमोर ठेवलेले त्या पत्रातील पाणी म्हणजेच तीर्थ घ्या. आपल्या उजव्या हाताच्या अनामिक बोटाने म्हणजेच रिंग फिंगर किंवा तुळशीच्या पानाने ते पाणी तुमच्या घरातील प्रत्येक कोपऱ्यात, मुख्य दरवाजावर, घरातील सदस्यावर शिंपडा. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, हे पाणी चुकूनही बाथरूम किंवा शौचालयाच्या जागेवर पडणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. उरलेले पाणी तुळशीच्या कुंडीत किंवा कोणतेही झाडाला मनोभावे अर्पण करावे. यामध्ये नियम किंवा काळजी कोणती घ्यावी हे तुम्हाला सांगणार आहे. बघता हो, स्वामींची सेवा करताना मनाची शुद्धता खूप महत्वाची आहे. फक्त वर करणे म्हणजेच भक्ती नव्हे. हा उपाय करताना काही नियम पाळणे गरजेचे असतात. जे म्हणजे पहिला नियम आहे, ज्या गुरुवारी तुम्ही हा उपाय कराल त्या दिवशी घरात संपूर्ण शाकाहारी अन्न असावे. घरात मांसाहार किंवा मद्यपानी करू नये. नियम क्रमांक 2, हा उपाय करताना मनात कोणाबद्दलही आकाश किंवा राग नसावा. अत्यंत श्रद्धेने, विश्वासाने हा उपाय करावा. नियम क्रमांक 3, घरातील महिलांनी काही कारणास्तव अडचण आली तर
त्यांनी त्या गुरुवारी उपाय करू नये, पुढच्या गुरुवारी करावा. घरातील पुरुष किंवा इतर सदस्य हा उपाय करू शकतात. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यामुळे घरात कितीही कठीण परिस्थिती असली तरी स्वामींवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका. हा सोपा उपाय कमीत कमी 3 ते 5 गुरुवारी सलग करून पहा. मनोभावी खावा, सात्विक अन्न ठेवा. तुम्हाला स्वतःला घरातील फरक जाणवेल. घरातील भांडणे कमी होऊन एक वेगळीच सकारात्मकता, ऊर्जा आणि शांतता तुम्हाला अनुभवायला मिळेल. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटलेली आहे कमेंट करून नक्की सांगा आणि मला सांगा की तुम्ही कोणत्या गुरुवारीपासून आणि कोणत्या दिवशी हे सेवा करणार आहे. आणि स्वामींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आपल्या या चॅनेलवर अशी स्वामींची सेवा आणि सोपा उपाय घेऊन येत असतो, म्हणून चॅनेलला आत्ताच प्रेमाने सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एक सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.